नमस्कार मित्रांनो, 3M ही कंपनी तुम्हाला माहिती आहे का? नक्कीच माहिती असेल. तुम्ही कधी ना कधी 3M प्रॉडक्ट वापरलंच असेल. ऑफिसमध्ये वापरलं असेल, नाही तर घरी वापरलं असेल. डेफिनेटली दिस कंपनी टचेस ऑल पॉईंट्स ऑफ युअर लाईफ. ओके, साध्या तुम्ही चिठ्ठ्या चपाट्या करतात ना, रेड ज्याला म्हणतात काय, आपण जे ऑफिसमध्ये वापरतो लाल रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या, त्या हे बनवते कंपनी. आणि ट्रान्सपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे, कंझ्युमर सेक्टरमध्ये आहे. ओके, नंतर ही काय म्हणायचं, सेफ्टी अँड ग्राफिक्समध्ये आहे, इंडस्ट्रीयलमध्ये आहे, आणि हेल्थकेअरमध्ये आहे, एनर्जीमध्ये आहे. ओके, बऱ्याच त्याचे व्हर्टिकल्स आहेत आणि सगळे हायली प्रॉफिटेबल आहेत. त्याचं नाव 3M कसं आलं तर मिनेसोटा मायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग या कंपनी लिमिटेड अशी आहे. 3M त्याला म्हणतात. अमेरिकन कंपनी आहे, MNC कंपनी आहे. इक्विटी फक्त 11 कोटी आहे. आणि एक लेडी राधिका रंजन ह्याची चेअरपर्सन आहे. आणि बँगलोरमध्ये याचं हेडक्वार्टर्स आहे 3M इंडियाचं. ओके, फेस व्हॅल्यू 10 आहे, इक्विटी 11 कोटी आहे तुम्हाला सांगितलं. ओके, लोन 100 कोटी आहे, म्हणजे नॉट मच काइंड ऑफ थिंग. ओके, P/E मात्र 72 आहे. महाग आहे शेअर थोडासा. आणि आत्ताच सप्टेंबरचे रिझल्ट आल्यामुळे हा शेअर सडनली 36,000वर गेला फ्रॉम मे बी 29,000. याचा टिपिकली लो 17-18 हजार असतो आणि हाय इज 39,000 और मोर दॅन दॅट काइंड ऑफ. पण याच्यामध्ये आत्ता अजिबात लक्ष घालायची, म्हणजे घ्यायची जरूर नाही, पण याच्यावर लक्ष ठेवा. शेअर कधी पण 17,000, 18,000वर आला किंवा 21,000वर आला तर तुम्ही हा घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये लॉस व्हायचा चान्सेस कमी आहे, प्रोव्हायडेड यू एंटर ॲट द राईट टाईम. ओके, अँड राईट प्लेस. आणि ह्याची स्टोरी अशी आहे की रमेश रामदोराई हे त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर्स आहेत. PBT करोर्स किती आहेत? 2014ला 69 करोड होते. वाढत 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 ते यावर्षी 870 करोड. TTM सप्टेंबर 870 करोड. ओके, म्हणजे 69 to 870 करोड प्रवासांचा 10 वर्षात झालेला आहे. आणि मॅनेजमेंटकडे 75% स्टेक आहे. 3.43% FIIकडे आहेत, 8% DIIकडे आहेत, आणि 13.44% पब्लिककडे आहेत. गेल्या वर्षी पब्लिककडे 12% होते. ओके, कॅश कन्व्हर्शन सायकल याची 50 दिवस आहे. म्हणजे रॉ मटेरियल घेतात वर्सेस ते त्याच्यापासून कुठला तरी प्रॉडक्ट बनवून ते विकतात. तर 50 दिवसामध्ये त्यांचे रॉ मटेरियलचे पैसे किंवा जे काय कॅश आउट असते ते कॅश इन होऊन जाते. दॅट इज कॉल्ड एज कॅश कन्व्हर्शन सायकल. ओके, तर 50 दिवस आहेत. गेल्या वर्षी हे 19 दिवस होते, म्हणजे यावेळेला वाढलेले आहेत. पण नेव्हरदलेस इट इज 50 days इज गुड. वर्किंग कॅपिटल 38 आहेत, म्हणजे 38 दिवसाचंच कॅपिटल यांना लागतं. ओके, काही कंपन्यांना 1-1 वर्षाचं कॅपिटल लागतं. ओके, तसं नाही आहे. दिस कंपनी जस्ट नीड्स 38 days कॅपिटल वर्सेस 22 days कॅपिटल लास्ट इयर. एका वर्षामध्ये यांचा PBT 6% पडला आहे असं म्हणते साईट. आणि मार्केट प्राईस किती पडले तर 15% पडले. आता ही गेल्या 2 दिवसामध्ये वाढलेले, त्यामुळे हे इक्वेशन चुकलेलं असेल. पण तरीसुद्धा हा शेअर रिलायबल शेअर आहे. ह्याचं फ्री कॅश फ्लो कन्व्हर्शन आहे 109% आहे. ओके, म्हणजे जेवढा प्रॉफिट आहे त्याच्याहून 9% जास्त यांना कॅश मिळते. म्हणजे सगळंच हे ॲडव्हान्स पैशावर आपले माल विकतात. ओके, पहिले पैसे दो, बाद में हम प्रोडक्ट भेजेंगे, अशी कंपनी आहे. कॅश कंपनी, कॅश बिझनेस कंपनी आहे, नॉट क्रेडिट बिझनेस.